वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टी हटाव कारवाईचा आजचा चौथा दिवस। पश्चिम रेल्वेकडून मोहीम आजही सुरू ठेवण्यात आली। अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आला आणि 90% काम पूर्ण झाले। उद्यापर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे। आज सकाळपासून जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील ढिगारा हटवण्याचे काम सुरू झालं। 2 दिवसांपूर्वी झालेल्या कारवाई दरम्यान परिसरात तणाव निर्माण झाला होता। जे अधिकारी लोक असतात, हे गरीब लोक झोपडपट्टी बनवतात, हे लोक पैसे खातात आणि परत ते परवानगी देतात आणि नंतर त्या झोपडपट्टीवाल्याला त्रास होतो। त्यापेक्षा त्या झोपडपट्टीवरती त्याचबरोबर त्या काळात जे अधिकारी होते ना, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे, की बाबा ज्यांनी परमिशन दिली, ज्यांनी नळ जोडणी दिली, लाईट दिली, अशा लोकांना सुद्धा शासनाने आहे ना, त्या प्रशासनात कोण काम करत होते अशा सुद्धा अधिकाऱ्यांवरती कारवाई नक्कीच झाली पाहिजे। जसे या झोपडपट्टीवरती कारवाई झाली त्या पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली तर परत हे उद्भवणार नाही। पहिला काय जास्त ट्रॅफिक होत होता आणि किचकिच जास्त होती। आता काय एवढा त्रास नाही आणि किचकिच पण नाही, चांगलं आहे आणि बंदोबस्त पण आहे व्यवस्थित। आता असंच राहायला पाहिजे, मग पुढे जाऊन परत बनवलं की पुढे त्रास होणार। मग मोकळापणच वाटतात एकदम। सकाळी पण गेले, रात्री पण, संध्याकाळी पण एकदम मोकळापणच वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।